श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, रस्ते तर आनंद असतात, मात्र मिळेल त्यावरून चालतो तो आपला असतो असं नाही. आपला रस्ता शोधायचा असतो. त्या अगोदर कुठं जायचं ते सुद्धा ठरवायचं असतं. लोक जातात म्हणून त्याच वाटेनं जायचं नसतंय. कारण श्रोते हो, प्रत्येकाची वाट ही वेगळी वेगळी असते. ती त्याच्या नशिबानं अथवा कर्तृत्वानं ती ठरलेली असते. नशीब घेऊन जाते ती वाट अपरिचित असते. ती कुठं जाते तेही माहीत नसतं. म्हणून श्रोते हो, सुयोग्य ठिकाणी घेऊन जाणारी वाट ही आपणच शोधायची असते आणि तिच्यावरून चालण्यासाठी स्वतःला तेवढं सक्षम बनवायचं असतं. आणि श्रोते हो, तोच आपला सुखकर जीवनाचा प्रवास असतोय. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सर्वात मोठं न्यायालय म्हणजे आपलं मन. काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतकं योग्य कोणालाही कळत नसतं. जवळच्या व्यक्तीनं खोटेपणा केला की माणूस परक्यामध्ये खरेपणा शोधायला लागतो. जे आहे ते लपत नाही. जे मुळातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. शब्द तिथंच कमी पडतात. जर दोन समजूतदार मन हे एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं. नात्यांना पैशाच्या नजरेनं पाहू नका, कारण नातं टिकवणारी माणसं ही बहुतेकदा गरीबच असतात. जीव लावणाऱ्या लोकांनाच फालतू लोक भेटत असतात. जी मजा शांत राहण्यात असते ती वाद करण्यात नसते. विष पण फेल असतं काही लोकांच्या जिभेसमोर. प्रेमात धाडस, संयम आणि एकनिष्ठपणा, आदर, काळजी महत्वाची असते. आपल्याला आनंदी ठेवणाऱ्या गोष्टी या कधी कोणाला कळू द्यायच्या नसतात, कारण नजर लागते जवळच्या लोकांची. आयुष्यात वाईट वेळ आली की प्रत्येक गोष्ट त्रास देते. हृदयात राहायला शिका, कारण गर्वामध्ये संपूर्ण जग आहेच. वेदनांचा कोंडमारा करून भावना कधीच व्यक्त होत नसतात. जीवनाचा तमाशा करणारे कलाकार हे सगळे आपलेच असतात. या जगात सगळ्या गोष्टी सापडतील, पण स्वतःच्या चुका नाही. चुकीला कारण देता येतात, पण कर्माला नाही. जे नशिबात नसतात त्यांचा मुक्काम काळजात मात्र शेवटच्या श्वासापर्यंत असतो. जगायला जास्त खर्च लागत नसतोय, पण मोठेपणा उरावर घेऊन मिरवायला मात्र जास्त खर्च लागतो. पोटासाठी पैसे कमवायचे आणि तेच पैसे पोट कमी करायला खर्च करायचे. इच्छा नसताना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणं ही मनाची घोसमट सर्वात वाईट असते. काही लोक असेही असतात, शाळा कमी शिकतात पण ज्ञान मात्र जास्त देत फिरतात. माणसानं शाळा शिकावी, पण आपल्याच व्यक्तीसोबत शाळा करायला कधी शिकू नये. गरज असेपर्यंत चांगलं आणि गरज संपली की वाईट, हाच दुनियेचा नियम आहे. जेव्हा मन उदास होतं
तेव्हा दुनियातल्या सगळ्या गोष्टी विषाप्रमाणे वाटायला लागतात. माझं काहीतरी चुकतंय असा विचार जेव्हा येतो तेव्हा आपलं कुठंतरी चुकत असतं. खराब वेळ चांगल्या चारित्र्यावर दाग लावून जाते. काही जण अजून चांगलं शोधण्याच्या नादात जवळ असलेली व्यक्ती सुद्धा गमावून बसतात. काही विचित्र लोक आहेत, सुख हिसकावून घेऊन खुश रहा बोलतात. रक्ताची नाती हीच रक्त जास्त पितात. जीवनात पुढे जायचं असेल तर लाज आणि माज कधीच बाळगू नका. साठवायला हरकत नाही, पण हवं तेव्हा आठवायला हवं. खूप त्रास सहन केल्यानंतर एक व्यक्ती दगडाच्या काळजाचा होतो, नाहीतर त्याचं मन हळवं होत जातं. आरशात जेव्हा बघता तेव्हा स्वतःला बघायचं, नंतर दुसऱ्याला दाखवायचं. आपल्याजवळ बसणारी व्यक्ती जर दुसऱ्याचं आपल्यासमोर वाईट बोलत असेल तर आपल्या गोष्टी सुद्धा दुसऱ्यासमोर बोलतच असते. अशा लोकांना लायकीत ठेवा. जगानं किती पण नावं ठेवली तरी आपण मात्र आपल्या धुंदीत जगायचं असतं. तुलना ही वस्तूंशी करायची असते, लोक व्यक्तींशी करतात. व्यक्ती आवडणं न आवडणं हे आपलं डोळं ठरवत नाही, तर ते आपल्या भावना ठरवत असतात. आवडलेल्या व्यक्तीला जपता आलं पाहिजे आणि निवडलेल्या व्यक्तीला जपता आलं पाहिजे. आयुष्यात मस्त राहायचं असेल तर स्वतःला व्यस्त ठेवणं गरजेचं असतं. प्रयत्न करताना चुका होतातच. चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. सोन्याची संधी साधण्यापेक्षा संधीचं सोनं करायचं असतं. सतत समजून घेणारा एकच असतो आणि हळूहळू तोच नात्यातून दूर जायला लागतो.